आजच्या वचनाकडे आपण जाऊ. जैसे आता आपण जसं पश्चाताप केला, और जैसे हमने पश्चाताप किया, यानं घरातही असाच पश्चाताप करा. घर में भी ऐसे ही पश्चाताप करो. जेव्हा तुम्ही घरात असता, जब आप लोग घर में रहते हैं आपल्यासाठी एखाद्या कोपऱ्यामध्ये जावा आणि देवाजवळ पश्चाताप करा. और किसी कोने में जाकर अपने लिए पश्चाताप जर करो. तुमचे एखादा बेडरूम असेल, अगर आपके पास कोई एक बेडरूम होगा, त्या बेडरूम मध्ये जाऊन देवाजवळ पश्चाताप करा. रडा देवाजवळ. जिथे तुम्हाला रडायला नाही आलं तर घरी रडा. और बेडरूम में जाकर आप अपने पापों के लिए रो. यहाँ पर आपको रोने के लिए नहीं आता, पर घर में जाकर आप रो. आपण काय ना, योहान 14 त्याचं 1. यूहन्ना अध्याय 14 उसका 1. जॉन चॅप्टर 14 वर्स 1. यूहन्ना अध्याय 14 उसका 1. यूहन्ना अध्याय 14 यूहन्ना अध्याय 14 त्याचं 1. उसका 1. जॉन चॅप्टर 14 वर्स 1. यूहन्ना अध्याय 14 उसका 1. तुम्हारा मन व्याकुल न हो, परमेश्वर पर विश्वास रखो, मुझ पर भी विश्वास रखो. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. तुम्ही देवावर विश्वास ठेवीत आहात, माझ्यावरही विश्वास ठेवा. आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू. हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे. तारणाने गोड पवित्र सेनाधीश पिता येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थी नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. या पवित्र पिता, दुपारच्या वेळेस जसं तुझ्या पवित्र मंदिरात तू आम्हाला उभं करवलंस, तर प्रभू आम्ही सर्वजण तुझं वचन ऐकावे, ग्रहण करावे. सहायता कर प्रभू. जसं आम्ही वचन ऐकतो तसंच आम्ही पालन करणारी तुझी लेकरं बनण्यासाठी मदत कर. आम्हा सर्वांना आज्ञा पालनाचं अंतःकरण दे. ही माझी विनंती, माझी प्रार्थना. धन्यवाद देते पिता. तारणाऱ्या गोड पवित्र पिता, आम्हाला आज्ञा पालनाचं अंतःकरण दे. येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण देवाचं वचन आपल्याला सांगतं, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. प्रभु का वचन हमें कहता है कि प्रभु पर विश्वास रखो और मुझ पर भी विश्वास आज रखो. देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे, कोणावरही विश्वास ठेवू नका. और आज प्रभु का वचन आपको यही बताता है कि किसी के ऊपर भी विश्वास मत या रखो. जगामध्ये जेवढी माणसं आहेत, इस संसार में जितने मनुष्य आणि हैं जेवढे तुमच्या घरात आहेत, और जितने आपके घर में हैं, कोणावरही विश्वास ठेवू नका. किसी के ऊपर भी विश्वास आज मत देव रखो. तुम्हाला सांगतो, फक्त येशूवर विश्वास ठेवा. और आज प्रभु आपको बताता है कि प्रभु यीशु मसीह पर विश्वास रखो देवावर विश्वास ठेवा. और परमेश्वर पर विश्वास रखो. माणूस धोका देईल, और मनुष्य धोखा देगा, देव धोका नाही देणार. पर प्रभु को भी धोखा नहीं देगा. देवाचं वचन वाचूया. प्रभु का वचन हम का पढ़ेंगे. आज देव असं म्हणतो की तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवू नका. और क्यों प्रभु आज ऐसे कहते हैं कि एक दूसरे के ऊपर विश्वास मत रखो. सांगतो. मीका अध्याय 7. मीका अध्याय 7. मीका मीका अध्याय 7 अध्याय 7 त्याचं 5 आणि 6. उसका 5 और 6. कोणावरही विश्वास ठेवू नका. आपल्या अगदी काय कोणावरही विश्वास ठेवू नका. कोणावरही विश्वास ठेवू नका. काय बोललंय बायबल? काय सांगते? भाऊ डोळे उभे करा. डोळे उभे करा. तिथे बघायचं. काय बोलले तिथे? कोणावरही विश्वास ठेवू नका. का? आपल्या अगदी जिवलग मित्रावर किंवा पत्नीवरही विश्वास ठेवू नका. तुमच्या जिवलग मित्रावरही तुम्ही विश्वास ठेवू नका. तुमचा जिवलग मित्र, ज्याला तुम्ही अगदी जीवापेक्षाही जास्त प्रेम करता, और आपका जो दोस्त जिसे आप बहुत प्यार करते हैं, त्याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवू नका. और उस पर भी कभी विश्वास मत रखो. आणि कुणावर? किंवा पत्नीवरही विश्वास ठेवू तुमच्या नका. बायकोवर पण विश्वास ठेवू नका. और अपनी पत्नी के ऊपर भी कभी विश्वास नहीं रखना. तुमच्या बायकोवर. अपनी पत्नी पर. का? क्यों? कारण पुत्र आपल्या पित्याला पाण्यात पाहतो. मीका 7 उसका 5 और 6. 5 and 6. कारण पुत्र आपल्या एक मिनिट, पहिले यांना कळून दे ना. मित्रावर का विश्वास ठेवायचा नाही? और अपने दोस्त के ऊपर क्यों विश्वास नहीं रखना है? तर तो विश्वासघात करेल. क्योंकि वो विश्वासघात शेवटी करेगा. किती झालं तरी तो माणूस आहे. आखिर तुम्हें कुछ भी हुआ तो वो एक मनुष्य है. माणूस असल्यामुळे तो तुम्हाला धोका देईल. और मनुष्य होने के कारण वो आपको धोखा देगा. कधीही मित्रावर विश्वास ठेवू नका. इसलिए कभी भी अपने दोस्त के ऊपर भी विश्वास मत गरज रखना. नाही, मित्र फक्त पुरुषांचेच असतात, बायकांचे पण असतात ना. और जरूरी नहीं है कि जो पुरुष है उनके ही दोस्त रहते हैं, आपके भी तो रहते हैं ना. तुमच्या पण मैत्रिणी असतात. मित्र म्हणून तिथे दिले मित्र. इसलिए वहाँ पर लिखा गया है मित्र. आता आपण हेच म्हणतो ना, तुझा मित्र असंच म्हणतो ना. और तेरा मित्र उसका मित्र ऐसे ही बोलते हैं. म्हणून तुमच्या जे काही मित्र आहेत, किती क्लोज असेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. और आपके जो मित्र हैं कितने भी आपके नजदीक रहेंगे फिर भी उनके ऊपर विश्वास मत दुसरं, रखना. तुमच्या बायकोवर विश्वास ठेवू नका. दूसरा अपना पत्नी के ऊपर विश्वास का? रखना. बायबल सांगतं बायकोचं ऐकायचं, क्यों? हमें बाइबल बताती है कि हमें पत्नी का सुनना है है ना. बायकोचं ऐकलं पाहिजे. और पत्नी का सुनना चाहिए. बायबल आपल्याला सांगतं तसं. और बाइबल हमें वैसे बताती तुझी है. बायको जे तुला सांगते ते तू कर. और तेरी पत्नी जो कुछ तुझे बताती है उसी के
तरह तू कर। आणि देवाने जास्त करून बाईलाच सांगितलंय की तू तुझ्या मुलांना असं वाढव। और प्रभु ने खास करके स्त्रियों को ही कहा है कि तू अपने बच्चों को इस तरीके से बढ़ा। पण आता इथे असं का सांगण्यात आलं की तुझ्या बायकोवर विश्वास ठेवू नको? पर अभी यहाँ पर ऐसा क्यों बताया गया कि अपने पत्नी के ऊपर विश्वास मत ह्यासाठी करना? कारण बाई निर्बल आहे। इसलिए क्योंकि स्त्री निर्बल है। पेत्राच्या पुस्तकात वाचू शकता। और पत्रस की पत्री में आप पढ़ सकते हैं। पेत्राचं पुस्तक अध्याय 3 मध्ये वाचू शकता। और पत्रस की पत्री अध्याय 3 में आप पढ़ सकते हैं। शेवटी किती झाली तरी ती बाई आहे, और कुछ भी हुआ तो वो स्त्री है, ती पडू शकते, तो वो गिर सकती है प्रलोभनात येऊ शकते, और वो प्रलोभन भी आ सकती है। म्हणून तिच्यावरही विश्वास ठेवला। इसलिए उसके ऊपर भी विश्वास मत रखो। हवा चांगली होती हवा अच्छी थी, है ना? चांगली होती ना? अच्छी थी ना? चांगली आहे पण, और अच्छी है भी। है ना? पण तिच्याकडून एकच चूक झाली, और उससे एक ही गलती हुई तिच्या नवऱ्याबरोबर तिने जास्त संगती केली नाही। और उसने अपने पति के साथ ज्यादा संगति नहीं की। आदम पण चांगला होता, आदम भी बहुत अच्छा था, परिपूर्ण होता, परिपूर्ण था, त्याच्याकडून पण एकच चूक झाली, उससे भी एक ही गलती हुई। त्याने कामाला एवढा वेळ दिला, उसने अपने काम को इतना प्रथम स्थान दिया बायकोकडे लक्षच दिलं नाही। क्योंकि उसने अपने पत्नी की ओर ध्यान ही नहीं दिया। पत्नी काय करते, और पत्नी क्या कर रही तिच्याबरोबर है वेळ द्यावा, और उसको समय देना, कुणाबरोबर बसतीये, वो किसके साथ बैठ रही है कुणाबरोबर तिची दोस्ती आहे, और किसके साथ उसकी दोस्ती हे है, लक्षच दिलं नाही। ये उसने ध्यान ही नहीं दिया। म्हणून त्याची पत्नी त्याला धोका देणारी ठरली। इसलिए उसकी पत्नी उसको धोखा देने वाली बनी। मला कळालं? आपको समझ में आया? मेन चूक आदमाची आहे। और मेन गलती आदम की है। जर आदमाला सांगितलेलं तुला ही पत्नी दिली तुझा एकटेपणा दूर करण्याचा, और अगर आदम को बताया गया था कि ये तुझे पत्नी दी गई है कि तेरा अकेलापन को दूर करे, मग तो जेव्हा एकटा होता तेव्हा काम करतच होता ना, तो वो अकेला था, वो काम कर ही रहा था मग ना, त्याला एकटेपणा का जाणवत होता? तो उसको अकेलेपन का एहसास क्यों हो रहा था? त्याला कामालाच जास्त वेळ द्यायचा आहे, अगर उसको काम को ही ज्यादा समय देना है कशाला त्याने एकटेपणाची जाणीव करून घेतली? तो क्यों उसने अकेलेपन का एहसास करवा के दिया? देवाने ते जाणून त्याला बायको दिली ना, और वो प्रभु ने जानकर उसे पत्नी दिया, मग त्याने काय करायला पाहिजे तो होतं? उसने क्या करना चाहिए? कामासकट बायकोलाही ध्यान द्यायला पाहिजे होतं. काम के साथ साथ अपनी पत्नी की ओर भी ध्यान देना आपल्या चाहिए बरोबर तिला ठेवायला पाहिजे होतं, और अपने साथ उसको रखना चाहिए आपल्या संगती तिला ठेवायला पाहिजे और होतं. अपने साथ उसे रखना चाहिए तिला एहसास करून द्यायचा होता की मी तुझ्या बरोबरच आहे, तू एकटी नाहीये, और उसे एहसास करवा के देना चाहिए था कि तू अकेले नहीं है, मैं तेरे साथ हूँ, मी तुझ्या बरोबरच आहे, मैं तेरे साथ ही तुला हूँ, प्रेम करतो. मैं तुझे प्यार करता हे हूँ। एहसास त्याने दाखवायला पाहिजे होता. और ये एहसास उसने उसको देना चाहिए तो था। दाखवण्यात कमी पडला म्हणून तिने संगती सापाबरोबर केली. वो दिखा नहीं पाया इसलिए उसने संगति वो सर्प के साथ की। एका दिवसात सापाने तिला नाही पाडलं. और एक दिन में सांप ने उसको नहीं गिराया। लक्षात ठेवा बायकांनो, और याद रखना स्त्रियों, लक्षात ठेवा पुरुषांनो, और याद रखो पुरुषों, शैतान कधी पण एका दिवसात आपल्याला पाडत नाही. और शैतान कभी भी एक दिन में हमें नहीं आपल्याला गिराता। म्हणतो जा व्यभिचार कर, आपण करणार आहोत. और अभी कहता है कि जब व्यभिचार कर, हम जाने वाले हैं क्या? जा मूर्ती पूजा कर, करणार आहोत का? जब मूर्ति पूजा कर, हम करेंगे क्या? नाही करणार. नहीं करेंगे। पण तो काय करेल? और वो क्या करेगा? अशी परिस्थिती बनवेल, और ऐसी परिस्थिति वो बनाएगा, वाट बघेल पहिला, राह देखेगा पहले, तिची कमजोरी पॉइंट, इसकी निर्बलता क्या है, आणि त्याच्यावर तो वाट बघेल वेळेचा. और उसके ऊपर वो राह देखेगा समय का। हळूहळू तिच्या समोर त्या व्यक्तीच्या समोर असं माया जाळ असं प्रलोभन टाकेल की त्याच्यात तो पडला पाहिजे आणि नंतर त्याच्यात इच्छा होईल, हा मी पण केलं पाहिजे, मला पण केलं पाहिजे, मला पण केलं पाहिजे, आणि तो करेल. और धीरे धीरे वो क्या करेगा? वो माया जाल उसके सामने डालेगा, फिर वो सोचने लगेगा कि ये पाप मुझे भी करना चाहिए, मुझे भी करना चाहिए। लक्षात ठेवा, जे मूर्ती पूजा करा बाबा तो सहज पाडत नाही. और मूर्ति पूजा इस पाप में वो आसानी से नहीं गिराता। त्याच्यासाठी तो पहिलं जाळं बनतो, वेळ बनवतो, वेळ घेतो त्या व्यक्तीला पापात पाडण्यासाठी. उसके लिए पहले वो जाल बुनता है, पहले वो समय लेता है उस व्यक्ति को पाप में गिराने के त्याच लिए। रीतीने व्यभिचारात सुद्धा, और इसी तरीके से व्यभिचार में भी, दारू पिण्यात सुद्धा, और दारू पीने में भी, सगळ्या गोष्टीसाठी तो पटकन पाडत नाही, वेळ घेतो. हर बातों में वो तुरंत नहीं गिराता, वो समय लेता है। मग तसंच आहे ना, तिला तिच्या आत्मापेक्षा नवऱ्यापेक्षाही जास्त तिचा विश्वास कुणावर बसला, कारण ती जास्त वेळ त्या सापाला देत होती. और आदम से भी ज्यादा विश्वास उसको उस सांप के ऊपर था क्योंकि वो ज्यादा समय अपने को सांप को दे देती। म्हणून प्रियानो, आपण कुणाबरोबर बसतो इसलिए हम किसके साथ बैठते हैं, हे लक्ष द्या. ये ध्यान देना। ज्याच्याबरोबर जास्त बसतो त्याचा असर होतो. और जिसकी संगति में हम ज्यादा बैठे उसका असर हमारे ऊपर होता है। गलतियों की पत्री में लिखा है, बुरा चरित्र अच्छे चरित्र को बिगाड़ देती है. आणि गरिबीकरणाच्या पत्रामध्ये लिहिले आहे की वाईट चरित्र चांगल्या चरित्राला बिघडवून टाकतं। म्हणून खूप गरजेचं आहे इसलिए बहुत जरूरी की है आपली संगती कुणाबरोबर आहे, हमारी संगति किसके साथ है, आपण कुणाबरोबर बसतो, हम किसके साथ बैठते हैं, हे फार फार गरजेचं आहे. ये बहुत जरूरी है। असंच आपण कुणाबरोबर बसलोय ऐसे हम किसी के साथ भी बैठे हैं, हे जागरूक राहिलं पाहिजे. और ये जागरूक रहना त्याचा चाहिए असर होतो. और उसका असर हमारे ऊपर होता है। लक्षात ठेवा,
याद रखना, त्याचा असर होतो. उसका असर होता है. ज्याच्याबरोबर तुम्ही बसता जिसके साथ आप बैठते त्या हैं मैत्रिणींबरोबर तुम्ही बसता, और जिन जो फ्रेंड्स है उसके साथ आप बैठते हैं, ज्या मित्रांबरोबर तुम्ही बसता, और जिन मित्रों के साथ आप बैठते हैं, त्याचा असर तुम्हाला नक्की होतो. उसका असर जरूर आपके ऊपर होता है. म्हणून त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, इसलिए आपको करना क्या है, अशा लोकांपासून वाचलं पाहिजे. पहिलं क्रांतिकारांचं पत्र अध्याय 15 त्याचं तुम्ही 33 वाचू शकता. और पहला करंजियों की पत्र अध्याय 15 उसका 33 में आप पढ़ सकते हैं. असली व्यक्तित्व करणाऱ्यांपासून फसले जाऊ नका. काय 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 असली व्यक्तित्व, असली याने वाईट कामं करणाऱ्यांमध्ये फसू नका. आमच्या हिंदीत त्याने काय, धोका न खाणार. पहिला शब्द लिहिला, धोका न खाणार. बुरी संगती अच्छे चरित्र को बिगाड़ देती है. म्हणून तुम्ही ज्यांच्याबरोबर बसता ना त्यांच्यासारखंच तुम्ही करता. और जिसके संगति में आप बैठते हैं, जैसे जिसके साथ बैठते हैं उसके अनुसार ही आप करते हैं. म्हणून आम्ही लक्षात ठेवतो की आम्हाला पण मुलं बाळ आहेत, आम्ही पण बघतो की बाबा आमची इतर कुणाबरोबर उठते कुणाबरोबर बसते. तरी असं नाव किती पण त्यांच्यासाठी किती केस उडवायला लागेल. और हम देखते हैं कि ऐसे किसके साथ बैठी गई, ऐसा ना हो कि वो उनके जैसे ही बात बनाने लगे. म्हणून आम्ही तिला म्हणतो लिमिटमध्ये बोलायचं, सरळ आत यायचं. और लिमिट में बोलने का और सीधा अंदर आने का. साबुन द्यायला गेली ना, साबुन देने के लिए गई ना, द्यायचं ना आत यायचं. देने का और अंदर आने का. नाहीतर तू पण तशीच मान उडवायला लागते. नहीं तो तू भी ऐसे ही करने लगेगी. म्हणून संगती वाईट पाडते. और संगति बुरा ती चांगली आहे, वो अच्छी है, दृष्ट चांगला आहे. वो दुष्ट अच्छा है. हे लक्षात ठेवायचं. और ये हमें याद रखना है. म्हणून लिहिले, धर्म के लिए जाग उठो, पाप न करो. 34 शुद्धीवर या आणि पाप शुद्धीवर या आणि पाप करणे सोडून द्या. ठीक आहे. आपण पुन्हा आपल्या मिकामध्ये जाऊ. तर म्हणून प्रियानो, हवेची संगती शैतानापासून होती, म्हणून ती मोहात पडली, तिने फळ खाऊन खाल्लंच पाहिजे, नवऱ्याला दिलं. म्हणून देवाचं नियमशास्त्र सांगतं की तुझ्या अर्धांगिनीवर विश्वास ठेवू नको. और हवा की संगति ज्यादा शैतान के साथ थी, इसलिए वो पाप नहीं किया, उसने वो फल खाया और अपने पति को भी खिलाया. इसलिए प्रभु कहता है कि अपनी पत्नी के ऊपर भी विश्वास मत करना. आणि आमच्या हिंदीत कसं लिहिले माहिती, मराठीत कसं लिहिले, तुझ्या अर्धांगिनीवर पत्नीवरही विश्वास ठेवू नको. असं लिहिले ना. आमच्या हिंदीत कसं लिहिले माहिती, अर्धांगिनी से भी संभल कर बोलना. क्या लिखा है, संभाळून बोल. का संभाळून बोलायला सांगितलंय, और क्यों संभाल कर बोलने के लिए बोला है. ठीक आहे. बायकांना सांगा, तुम्हाला आता तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण आम्ही सॉरी वचन आता स्तुती आराधनेत तसंच निघाले. पण जे काही सत्य आहे ते सत्य आहे. जो बात सच है वो सच है. बायकांच्या पोटात राहणार. और स्त्रियों के पेट में नहीं फंसना. म्हणून तुम्ही जर एखादी गोष्ट सांगितली, स्वतः हिरामनने सांगितलं कुसुमला, मला ना 1 लाख रुपये मिळाले. और हीरामन अंकल ने अगर उनको बताया कि मुझे 1 लाख रुपए मिल गए या हैं, एका आठवड्यात 1 लाख रुपये कमवले, और एक हफ्ते में मैंने 1 लाख रुपए कमाया है, ती चांगली आहे. वो अच्छी है. पण काय प्रॉब्लेम आहे, पर प्रॉब्लम क्या है, 1 लाख हा शब्द कानात गेला. 1 लाख के शब्द कान में आए हैं, मग तिच्यात काय होणार, आनंद होणार. तो उनको आनंद होगा. मी प्रमिलाकडे जाईल, वो प्रमिला देवी के पास जाएगी, माझा नवरा 1 आठवड्यात 1 लाख रुपये कमवले, और मेरे पति ने 1 हफ्ते में 1 लाख रुपए कमाए हैं. आम्ही श्रीमंत आहे. हम अमीर हैं. आता मी कानातले घेणार, हार घेणार, तुझे घेणार. मग प्रमिलाला काय होईल, तो प्रमिला देवी को क्या होगा, थोडंसं तर जळण होणार, थोड़ा सा तो जलन होगा ना. दुखणार नाही. दुख नहीं होगा क्या, अरे तिची नात्यातली आहे, बोले वो उनके रिश्तेदारों में है, थोडंसं तरी वाटेल ना. थोड़ा तो उनको बुरा लगेगा ना. नवऱ्याने 1 लाख रुपये कमवले, और उनके पति ने 1 मग ती लाख आपल्या रुपए कमाए, नवऱ्याकडे तक्रार आली. तो अपने पति के पास वो तंगा लगाएगा. तो हिरा म्हणून कमवतो, आठवड्याचे 1 लाख कमवले. और वो देखो कितना हमारे हफ्ते में 1 लाख रुपए कमाया. मग तिचा नवरा म्हणजे अच्छा हिरा म्हण 10,000 कर्ज भेटेल का? हिरा म्हण माझ्याकडे पैसे नाही, और मेरे पास पैसा नहीं है, कारण त्याचा आभारी आहे. क्योंकि उसका भारी. तो अनुभव घेतला, मग तुम्हाला आता याला मी 10,000 दिले तर मी काय होईल, पुन्हा भेटणार नाही. और मैंने अगर इनको 10,000 रुपये दिए तो वापस मुझे नहीं मिलेगा. आता आहे पण मला तुला द्यायचं नाही, बोलायला ताकद नाही, म्हणतो काय का म्हणणार नाही रे माझ्याकडे पैसे नाही, मग माझा धंदाच म्हणजे लॉस चाललाय, मग कसा बसा चाललाय. और ये पर देने की इच्छा नहीं थी, वो क्या बोलेंगे कि अभी मेरा धंधा थोड़ा लॉस चल रहा है, मेरे पास नहीं है. मला कळालं आता. आपको समझ में आया. बायकांच्या पोटात गोष्टी राहतात. और स्त्रियों के पेट में बात हजम नहीं हा होती. पहिला पॉईंट आहे. और ये पहला पॉइंट बताया. दुसरा पॉईंट आहे दूसरा पॉइंट है सांभाळून बोल. संभाल कर बोल. समजा
हिला मग आल्या आल्या समजा आपल्या बायकोला म्हणाले, हे दे ना पाणी. और इनाम भाई आते ही उनको कहा कि मुझे पानी दे, तिथून ती कशी बोले, तो वो वहाँ से कैसे बात करेगी? हाँ देते, हाँ दे दे, हात नाही तर घ्या ना. हाँ दे तो ले दे ना. म्हणून सांभाळून बोल की तुझी इज्जत जाऊ दे. इसे संभाल कर बोल की तेरी इज्जत नहीं जाए. तसंच बोल. आता बायको कशी, नवरा आल्या आल्या मी तुम्हाला खरं सांगते, बायका कशा आहेत माहिती, नवरा आल्या आल्या त्याचे गोड शब्द ऐकण्याची इच्छा असते. और स्त्रियाँ कैसे रहती है मालूम है कि पति आने के बाद उनको उनका मीठा शब्द सुनने की उनको इच्छा रहती है. आणि इथून नवरा असा धंद्याचा सगळा राग माझ्यावर काढतोय तर ते म्हणून तू माझ्यासाठी कमवतो का रे, माझ्यासाठी एकटीसाठी करतो का, हा नको करू, घरात बस. और धंधे का जो सारा गुस्सा है वो अपनी बीवी के ऊपर निकाल देते, वो बोलती मेरे लिए कमाता है क्या, उससे अच्छा है तो घर में बैठ. कारण बाई सगळं सहन करू शकते, पण नवऱ्याचा चिडचिडाहट राग इथंच बाई बदलते. और सिर्फ सब कुछ सह सकती है, पर जो पति का जो गुस्सा है वही वो सह नहीं पाती. सगळ्यांना सहन करेल, और सबको सही देगी, सगळ्यांना. सबको. कोण काय बोलतो ते, और कोई अगर कुछ बोलता है तिचा नवरा जेव्हा रागात बोलतो पर जब उसका पति गुस्से से बोलता है तो यहाँ पर वो भड़क जाती है, नाही तर दुःखी होतो. दुःखी काही हो जाती. दोन एक्सप्रेशन असतात. और दो एक्सप्रेशन रहता है, एक ती दुःखी होते, एक वो दुखी हो जाती है, नाही तर ती पण तशीच वागते जसा नवरा वागतो. नहीं तो वो भी ऐसे ही बर्ताव करती है जैसे उसका पति बर्ताव कर रहा म्हणून है. सांभाळून बोला. ऐसे ख्याल से बोलना है. तुम्हाला कळालं, मराठीत लिहिले विश्वास ठेवू नका, मराठी में लिखा है विश्वास मत रखना, आणि हिंदीमध्ये लिहिले सांभाळून बोला. और हिंदी में लिखा है संभल कर बोलो. सांभाळून बोला. इसे संभल कर बोलो, ती नाजूक आहे, वो नाजुक है तुटून जाईल. टूट जाएगी. कळालं आता अर्थ? आपको समझ में आया अर्थ? पेत्रात काय वाचलं, ती नाजूक आहे, निर्बल आहे, और पत्रस में क्या पढ़ा कि वो नाजुक है, वो निर्बल है, म्हणून सांभाळून बोला. इसलिए संभल कर नाहीतर बोलो, ती तुटून जाईल. नहीं तो वो टूट जाएगी. जसं तिला तुमच्याकडून जगायला आनंद भेटला पाहिजे, तो आनंद तिला भेटला नाही. और जैसे उसको आपके साथ जीने के लिए जो आनंद चाहिए वो आनंद उसको मिलेगा नहीं. पुढचं, कारण पुत्र आपल्या पित्याला पाण्यात पाहतो. पुत्र काय करेल, आपल्या वडिलांना पाण्यात बघेल. पाण्यात बघेल म्हणजे कसं, रागाने, अगदी जसं एक बाप आपल्या मुलाला काय सांगतो, चांगलंच सांगतो ना. और एक पिता जो अपने बच्चे को कभी भी अच्छा ही बताता है. त्या मुलाबरोबर बसू नको, और उस लड़की के साथ मत बैठे, हे करू नको, ये मत कर. हे का सांगतो, चांगल्यासाठी. पण मुलाला आवडतं का ते, ये क्यों बता रहा है अच्छे के लिए, पर वो बच्चों को अच्छा लगता है क्या? लहानपणी आता ही जी लहान मुलं आहेत ना, ये जो छोटे बच्चे हैं ना, ते बरोबर आता आई वडिलांचं ऐकेल, मार खातील. वो बराबर अपने पिताजी का सुनेंगे, मार खाएंगे. पण जर आता या वयात आले ना, पर इस उम्र में अगर वो आ गए ना, लगेच रागेल. वो तुरंत गुस्सा त्यांना आएगा. असं वाटतं की बाबा माझा हा बाप माझा शत्रू आहे, और उनको ऐसा लगता है कि जो मेरा पिताजी है वो मेरा ही शत्रु माझी है, आई शत्रू आहे. मेरी माँ मेरी शत्रु है. विसरून जातात की हीच आई आहे जिने पोटात ठेवलं, और भूल जाते हैं कि यही माँ है जिसने अपने पेट में मुझे रखा, दूध पाजलं, दूध पिलाया, सगळं विसरून जाते. सब कुछ भूल जाएंगे. त्यांना फक्त हेच लक्षात राहील, मारलं, बोलले, ओरडले, मला हे केलं. और उनको सिर्फ इतना ही याद रहेगा कि इन्होंने मुझे मारा, गुस्सा किया, मुझे डांटा. म्हणून बापावरही विश्वास ठेवू नका, मुलांवरही. याचा अर्थ आहे मुलांवर पण तुमचा विश्वास ठेवू नका. और पिताजी के ऊपर भी विश्वास मत रखना, और इसका अर्थ है कि बच्चों के ऊपर भी विश्वास मत रखना. मुलांवर विश्वास ठेवू नका. और बच्चों पर विश्वास मत किती रखना. तुमच्या गर्भाशयातून आलेली, तुमच्या अगदी बीजातून त्यांचा जन्म झाला तरीही तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास आंधळ्यासारखा ठेवू नका. और आपके गर्भ कधी तुम्हाला धोका देतील, कधी तुम्हाला पाडतील, कधी तुमचं तोंड काळ करतील, सांगता येणार नाही. और आपके गर्भ से निकले हुए वो बच्चे हैं, पर फिर भी उनके ऊपर अंधे की नहीं विश्वास मत रखना. कभी भी वो आपको धोखा दे सकते हैं, आपको फंसा सकते हैं. तुम्ही म्हणाल माझा मुलगा लय चांगला, और आप बोले कि मेरा बेटा बहुत अच्छा माझी है, मुलगी लय चांगली. मेरी लड़की बहुत अच्छी है. लय आहे ना, लय चिपकत असतं. ये बहुत है, जो लय रहता है वो चिपकता रहता है. लयाचं काम काय, चिपकाण्याचं. और लय का काम ही चिपकने का आणि है. आपल्या मराठीमध्ये लय काय काम आहे, और हमारे मराठी में लय को बहुत बोलते हैं. तर खूप म्हणजे आपण असं विचार ठेवतो आपल्या मुलं, माझी मुलं लय चांगली आहे. और हम ऐसा सोचते हैं कि मेरे बच्चा बहुत अच्छा है. वयात आल्यानंतर कधी काय करतील तुम्हाला सांगता येणार नाही. और उम्र में आने के बाद वो क्या करेंगे वो आपको गारंटी नहीं. कधीच गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणून म्हणलंय तुमच्या मुलांवर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. इसलिए बोला गया है कि अपने बच्चों के ऊपर भी विश्वास मत रखना. पुढे दिले आणि सून आपल्या सासूला शिव्या शाप देते. नाही, त्याच्या अगोदर बेटी माता की नाही दिलं, कन्या आपल्या आईला आव्हान देते. बेटी आपल्या आईला काही आवाज देते, अरे म्हातारी झाली तू, जीवात झाली, काय मला शिकवतेस का बाबास,
म्हणून मुलींवर जेवढं तुम्ही जीव लावता ना त्या पुढे तुम्हाला धोका देते. और जितना बेटी के ऊपर आप प्यार करेंगे, जितना आप अपनी बेटी को प्यार करेंगे उतना वो आपको धोखा देगा. ह्या मुली लहान होत्या. और ये बेटी छोटी आई थी नको गो लागतोय, आई नको गो नको. आणि त्याच मुली मोठ्या झाल्यावर नाही करणार, तुला काय, तू मला प्रेमच करत नाही, तू अशीच आहे, तू तशीच आहे बोलतात. आहे मुली बोलतात ना. आहे म्हणून तिथं काही नाही. मुलगी कन्या आपल्या आईला आव्हान देते, मला हा मुलगा आवडलाय, करायचं तर करून दे, नाही तर मी पळून जाईल. और ये लड़का मुझे अच्छा लगा है, अगर शादी करवा के देनी है तो करवा के दे, नहीं तो मैं भाग जाऊंगी. पळून पण जातात. और भाग भी जाते हैं. म्हणून म्हटलं मुलींवर पण विश्वास ठेवू नका. इससे लड़कियों के ऊपर भी विश्वास मत रखना. बायबल आपल्याला स्पष्ट शिकवते. और बाइबल में स्पष्टता से सिखा रहा है. आणि सून आपल्या सासूला शिव्याशाप देते. म्हणून सुनांवर पण विश्वास ठेवू नका. किती तुम्ही म्हणाला माझी सून आहे, खूप चांगली आहे, कधी पुढं ती चेंज होईल. तेरडी कधी जाते काय माहिती. सकाळी 6ला उठावं लागतं हिच्यासाठी. आवाज देते असं सुने. मुलीला काय म्हणतात समजा उदाहरण जागृती. शेरडी 12 वाजता मी झोपली, हिला कळत नाही का. म्हातारी मला सकाळी 6ला आवाज देते. आई एवढा सपोची कळत पण नाही. सुनावर पण किती चांगल्या सुना असो तरीही विश्वास. कधी कधी तुम्हाला ती धोका देईल, कधी तुम्हाला शिवश्राप देईल. सुनाचा विषय चालू सांगता येणार. और बहू के ऊपर भी विश्वास मत रखना, नहीं तो कभी वो आपको धोखा देगी, कभी वो आपको गाली देगी, आपको छोड़ देगी, आपको समझ में भी नहीं है. कधी वेगळी निघेल, कभी अलग निकल जाएगी. हो चला ना बाहेर. अब चलो ना. हो चला, तुमच्या आईने खट्याळ आहे, चला ना बाहेर. और आपकी जो माँ है बहुत खटियाल है, चलो बाहर. माझ्या मागे तगडा लावलेला आहे. और सुबह से मेरे पीछे उसने तगड़ा लगाया है. चला ना बाहेर. चलो ना बाहर. आप मुझे प्यार ही नहीं करते. अगं असं नाही हो, माझ्या आईच्या समोर मला बोलायला काही समजत नाही. मी बोलते ना आपण अशा मग ते मुलाला बाहेर काढून नेतात. और इस वजह से वो बेटे को बाहर निकाल त्यांना कर. एक मुलगा आहे, त्यांचे तर बिचाऱ्यांचे हालत नाही. और जिनको एक बेटा है उनकी 2 बेचारी की हालत हो गई. 2 मुले तर बोलू शकतो बाबा हा बाबा दुसऱ्याची तरी सांभाळेल. एकच असला तर. और 2 बेटा है तो बोल सकते कि दूसरा संभालेगा, पर अगर एक ही बेटा होगा तो. आता बघा तरुण आहे ठीक आहे, पण जेव्हा आपले आई वडील म्हातारे होतात त्यांना आपली गरज असते. और जवान है तो ठीक है, पर जब हम वो बूढ़े हो जाते हैं तब उनको हमारी बहुत ज़रूरत होती है. गरज असते. और हमारी ज़रूरत रहती है, बहुत ज़रूरत रहती है. म्हणून हे ना स्वार्थी बनू नका. इसके स्वार्थी नहीं बनना. तर सांगायचा उद्देश आपल्या सुनावर पण विश्वास ठेवू नका. ती चांगली असली कधी ती पलटी खाईल, कधी चेंज होईल सांगता येणार नाही, म्हणून तिच्यावरही विश्वास ठेवू नका. पुढे होईल एखाद्या माणसाचे शत्रू खुद्द त्याच्या घरातच सापडतील. तुमच्या घरातली लोकच तुमचे शत्रू आहेत. ते तुम्हाला शत्रूसारखे व्यवहार करतील, शत्रूसारखे वागतील, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त देव म्हणतो कुणावर विश्वास ठेवायचा आहे, देवावर आणि यीशु म्हणाला माझ्या. और आपके घर के लोग ही आपके शत्रु निकलेंगे, इसलिए प्रभु कहता है कि किसी के ऊपर भी विश्वास मत रखना, बस किस पर विश्वास रखना, प्रभु के ऊपर और यीशु मसीह के ऊपर. का सांगितलं माहिती, त्याचं उत्तर मी तुम्हाला देते. और क्यों ऐसा बताया, इसलिए मैं उसका जवाब आपको देती हूँ. तुम्हाला असं वाटत असेल असं का, अरे आपल्या घरातले ख्रिस्ती आहेत, माझी सून तर ख्रिस्ती आहे, और मेरी बहू तो मसीही है, माझा मुलगा ख्रिस्ती आहे, और मेरा लड़का विश्वासी है, माझी मुलगी ख्रिस्ती आहे, और मेरी लड़की मसीही है. असं कसं ते लोक धोका देऊ शकतात आपल्याला. और ऐसे कैसे वो हमें फंसा सकते हैं. माझी बायको तर ख्रिस्ती आहे और मेरी पत्नी तो मसीह है. असं कसं ते लोक धोका देऊ शकतात. और ऐसे कैसे वो मुझे धोखा दे सकते हैं क्या, बताओ. मी तुम्हाला प्रश्न केला म्हणजे मग पुढच्या वचनात जायला. और मैंने आपको सवाल किया है कि फिर आगे के वचन में जाने के लिए. पुन्हा विचारू प्रश्न, वापस पूछो प्रश्न. आता आपण ख्रिस्ती लोकांचं बघूया. अभी हम मसीह लोगों का देखेंगे. आपण ख्रिस्ती वधू आणली आहे और हमने मसीह अगर वधू लेकर आए हैं ना, तर ती आपल्याला धोका देईल का, तो वो हमें धोखा देगी क्या, नहीं. पण इथं लिहिले की धोका देणार, पर यहाँ पर लिखा गया है कि वो धोखा देगी, है ना, तर देणार, तो देगी. आज तुमचा मुलगा आपका लड़का
बापाला पाण्यात बघणार, और अपने पिताजी को पानी में देखेगा, वो मसीह है, ख्रिस्ती आहे, मसीह है, पण तो पाण्यात बापाला बघणार, और वो पानी में अपने पिताजी को देखेगा, बघणार ना, देखेगा ना। तो ख्रिस्ती आहे, मग त्याने बघितलं नाही पाहिजे ना, वो मसीह है तो उसे देखना नहीं चाहिए, त्याच्याकडून होतं नाही, और उससे वो होता है ना। आहे का तुम्हाला अनुभव असेल ना, ख्रिस्ती गुणाचा मुलगा आहे का? और आपको तो अनुभव होगा ना। अजून झाला नसेल देवाला धन्यवाद, प्रार्थना करा की होऊ नये, आपला मुलगा कुठून पाण्यात आपल्याला बघू नये, और प्रार्थना करना कि हमारा बेटा हमें पानी में नहीं देखे, पानी में नहीं देखे ने पानी में देखना है बैर के समान, मेरा बाप मेरा बैरी है उसके समान, असं मुलं बघतात. आपल्या ख्रिस्ती मुलं आपल्या बाबाचा अपमान करतात, त्याचा तिरस्कार करतात, त्याला पाण्यात बघतात, म्हणजे त्याला शत्रू समान बघतात. और मसीह को जो बच्चे रहते हैं अपने पिताजी को शत्रु की नहीं देखते, उनसे बैर रखते हैं. मुली लड़कियां ख्रिस्ती आहे ना, मसीह है ना, तुमच्या मुली ख्रिस्ती आहेत ना, और आपकी लड़कियां मसीह है ना, पण आयांना आव्हान देतात ना, पर अपने माता को आह्वान देती है बोलतात ना फडाफडा फडफड, और बोलती है ना, काय बोलत बोलतात ना, बोलतात ना, वा वा है ना, का क्यों? ख्रिस्ती आहेत ना, मसीह है ना, ख्रिस्ती सोन आहे म्हणून और मसीह बहू है. आपल्या सासूची कंप्लेंट का देते, वो अपनी सास की कंप्लेंट क्यों दे रही घरातल्या है? लोकांची कंप्लेंट ती का देते, घर के लोगों की कंप्लेंट क्यों दे रही है? मेन स्वभाव आहे, मेन स्वभाव है. जरी ख्रिस्ती आहे और भले ही वो मसीह है, पण त्यांचं चरित्र ख्रिस्ती झालंय का, पर उनका चरित्र मसीह की नहीं हुआ है क्या? ते नावासाठी चर्चला येतात आहे, वो नाम के लिए सिर्फ चर्च में आ रहे हैं. सगळी तुमची मुलं मी आपण सगळे चर्च मध्ये आहोत, और आप आपके बच्चे आप सब हम सब चर्च में हैं. पण ते ख्रिस्ताला परिधान केलंय का, पर उन्होंने मसीह को परिधान किया है क्या? त्यांच्या वागणुकीतून ख्रिस्त दिसतो का, और उनके बर्ताव से मसीह दिखता है ते क्या? अंडरस्टँडिंग मी समजदार झालेत का, और वो समझदार हुए हैं क्या? त्याच्यामुळे ख्रिस्ती लोकांकडून याचं कळतं. और इसलिए मसीह से ये गलतियां होती आणि हैं. दुसरं कारण आहे, दूसरा कारण है आपण वाचूया मत्ती 10 मत्ती 10 त्याचं 35 आणि 36. मॅथ्यू चॅप्टर 10 मत्ती 10 34 पासून वाचा. उसका हम 34 से पढ़ेंगे. मॅथ्यू चॅप्टर 10 वर्स 34 से. मत्ती 10 उसका 34 से. मत्ती 10 त्याचं 34 पासून. मत्ती 10 उसका 34 से. मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो आहे अशी कल्पना करू नका. मी शांतता आणावयास नाही तर तलवार चालवायला आलेलो आहे. हा, मी तुम्हाला आता थोडंसं वेळ सांगून मी सांगते की प्रियानो, येशू पृथ्वीवर मेलमिलाप करायलाच आलाय, और यीशु मसीह पृथ्वी के ऊपर मेलमिलाप करवाने आपला आए हैं. आणि देवाशी समेट करायला आलाय. और हमारा और परमेश्वर का समेट करवाने आए हैं. परंतु येशू इथे पृथ्वीवर आल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला माहिती, प्रॉब्लेम नाही काय झालंय माहितीये, और यीशु इस पृथ्वी पर आने के बाद क्या हुआ है मालूम है? आता देवाने तलवार, येशूने तलवार चालवली. ती तलवार काय आहे, वचनाची. और प्रभु यीशु मसीह ने अभी तलवार चलाई. वो तलवार कौन सी है? वचन की. आता जो येशूला अनुसरतो, अभी जो मसीह को उसके अनुसार वो चलता है, हा, आणि जो घरामध्ये जो येशूला अनुसरत नाही, और जो घर में मसीह के अनुसार चलता नहीं, तर काय होणार त्यांच्यात, तो उनमें क्या होगा? अंधार आणि प्रकाश अंधकार और प्रकाश. त्यांचं काय होत राहणार, और उनका क्या होता रहेगा? विरोध आहे ना त्याच्याबरोबर. और वो विरोध में है ना. म्हणून लक्षात ठेवा, इसलिए याद रखना, जर खरी ख्रिस्ती बाय सून असेल और अगर वो सच्ची मसीह बहू होगी तर ती विचार करेल, ही माझी सासू आहे, ही येशूची आहे, मला हिला शिव्या नाही दिल्या पाहिजे. तो वो सोचेगी कि जो मेरी सास है वो यीशु मसीह में है, तो मुझे मैं भी यीशु मसीह में हूँ, तो मुझे उसको गाली नहीं देना हिने चाहिए. मला ब्याह करके, इसने मुझे ब्याह करके लाया है, आणि हिने मला लग्न करून आणले. आज ह्या स्त्रीमुळेच मला हा नवरा मिळाला. और आज ये स्त्री के कारण ये मुझे पति मिला है. म्हणून ती सून जरी नावासाठी ख्रिस्ती आहे पण आतून ती ख्रिस्ती नाहीये, म्हणूनच विश्वास ठेवायला मना केलेला. कधी माणूस म्हणून म्हणतात ना, आपण कोणावर विश्वास ठेवायच्या अगोदर त्या व्यक्तीचं चालचलन, त्याची वागणूक बघायची. और किसी के ऊपर विश्वास रखने से पहले हमें उनका बर्ताव देख लेना चाहिए. कारण मी पिता आणि पुत्र, आई आणि कन्या, सासू आणि सून यांच्यामध्ये फूट पाडण्यात आलेलो आहे. एखाद्या मनुष्याच्या घरातील लोक त्याचे कट्टे शत्रू होतील.
जुना करारातलं तुम्हाला मिकाचं वचन दिलेलं, नवीन करारात येशूही तेच म्हणतो, तुमच्या घरातले लोकच तुमचे शत्रू आहेत. और जूने करार में आपको मिका का वचन दिया था और नए करार में प्रभु यीशु खुद कहता है कि आपके घर के लोग ही आपके शत्रु होंगे. कारण माझ्या सुनांनी जर समजलं, असं विचार केला असेल, अरे ही दीदी लई जास्त शहाणी झालेली आहे. और मेरे बहू ने ऐसा सोचा होगा कि दीदी अभी बहुत शानी हो गई है हा, स्वतःला लई हिचंच घरात चालतं. और इसका ही घर में चलता आता है. मी सून आहे, अभी मैं बहू हूँ, माझं चाललं पाहिजे. मेरा चलना तर चाहिए. नॅचरली ती माझ्या आज्ञेचं पालन नाही करणार. तो नेचुरल रीति से वो मेरे आज्ञा का पालन नहीं जरी करेगी. ती ख्रिस्ती असली तरी सुद्धा. भले अगर वो मसीह होगी तो भी. म्हणून तिथे दिलेलं आहे, एका घरामध्ये वडिलांचं मुलामध्ये, मुली आणि आईमध्ये, सून आणि सासूमध्ये काय होणार, वेगळेपणाचं राहणार. कारण त्यांच्यात देव दाखवतो की ही अजून सासूच ऐकत नाही, याचा अर्थ तिच्यात गडबड आहे. और इसलिए प्रभु कहते हैं पिता पुत्र में माँ और कन्या जो लड़की है उसमें सास और बहू में फूट रहेगी. क्यों रहेगी? क्योंकि प्रभु दिखाना चाहता है कि वो मसीह में पर अभी तक वो बनी नहीं. गरज नाही, फक्त सुनातच फॉल्ट असतो, सासूत पण फॉल्ट असतो. और जरूरी नहीं कि किसी बहू में फॉल्ट होगा, जो सास होती है उसमें भी फॉल्ट होता है. सासू जरा समजदार असली पाहिजे. सास थोड़ी समझदार होनी चाहिए. एवढ्या वर्षाची आहे ना, तिने एवढं घर वर्ष चालवलं तर तिला कळायला पाहिजे, आणि आपली सून 12ला झोपली, तिला 6ला आवाज दिला पाहिजे का? और इतने साल से उसने अपना घर चलाया तो उसको समझना चाहिए कि अपनी जो बहू है अभी वो 12 बजे सोई तो उसको 6 बजे उठाना चाहिए क्या? दिला पाहिजे. हा, जर मुलाचा डबा करायचा आहे तर थोडासा हातभार तिने पण लावला पाहिजे. आपली सून नवीन आहे, तिला पटापटा कामं जमणार नाही. और अगर बेटे के लिए अगर टिफिन बनाना है तो सास ने क्या करना चाहिए, बहू को थोड़ा हाथ लगाना चाहिए, क्योंकि पटापटा तिला वो काम नहीं, इसलिए वो जल्दी जल्दी काम नहीं कर पाएंगे. है ना. समजदारपणा सासू पण दाखवत नसेल, और समझदार पण अगर सास दिखाती नहीं ख्रिस्ती होगी, सासू आहे तर तिने पण आपला ख्रिस्ती स्वभाव दाखवला पाहिजे ना. समजदारपणा दाखवला पाहिजे नाही, ख्रिस्तीपणा दाखवला पाहिजे. और मसीह सास है तो उसने अपने समझदारपन दिखाना चाहिए, ख्रिस्ती पण दिखाना चाहिए. हे कळालं तिथंच. म्हणून प्रत्येक घरामध्ये गडबडी यासाठीच आहे. इसलिए हर घर में गड़बड़ी इसलिए है याचं कारण तेच आहे. और उसका कारण यही है. म्हणून देव काय म्हणतो, ज्याच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवता ना, ज्या माणसांवर, त्याच्याकडूनच तुम्हाला धोका भेटेल. इसलिए प्रभु कहते हैं कि जिस मनुष्य के ऊपर ज्यादा विश्वास रखोगे उसी की वजह से आपको धोखा मिलेगा. ज्याच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवता माणसांमध्ये, त्याच्याकडून तुम्हाला धोका भेटेल. तुम्हाला रडायची गरज येईल, रडावू नये, तुम्ही रडू नये. म्हणून सर्वात जास्त देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीच धोका देणार नाही, कधीच धोका देणार. और आप मनुष्य के ऊपर विश्वास रखते हैं, मनुष्य के ऊपर विश्वास रखने के कारण मनुष्य ही आपको धोखा देते. इसलिए सबसे ज्यादा क्या करो, परमेश्वर के ऊपर भरोसा रखो, वो कभी आपको धोखा नहीं तो देगा. कधी तुम्हाला धोका देणार, वो कभी आपको धोखा म्हणून नहीं मी देगा. तुम्हाला सांगते, एक गोष्ट सांगते बघा. येशू ख्रिस्त सुद्धा या पृथ्वीवर असताना त्याने स्वतःला माणसांवर सोडलं नाही. और यीशु मसीह भी इस पृथ्वी पर रहते समय कभी भी उसने मनुष्य के ऊपर अपने आप को छोड़ा त्याने नहीं. कोणत्याच माणसावर विश्वास ठेवला नाही, आणि आताही तो तुमच्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेवत नाही. और उसने किसी मनुष्य के ऊपर विश्वास नहीं रखा, इसलिए वो आप पर भी और मुझ पर भी विश्वास नहीं त्याला रखा. माहित आहे, हा मी याच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला आता बघ थोड्या वेळात मला म्हणेल मी चाललो, मी थोडा काफिल्याला चाललोय, मी लग्नाला चाललोय, मला आता वेळ नाही देवाला भेटायला. ह्याला याच्यावर मी विश्वास ठेवलाय. ही वणी, आता माझं उदाहरण मी घेते, जाऊ दे, तुम्हाला कशाला पकडते, मलाच पकडते. अरे मी वणीवर खूप विश्वास ठेवलाय, और मैं दीदीवर. दीदी के ऊपर बहुत विश्वास रखा है. ही मला कधी धोका देणार, और ये मुझे कभी धोखा नहीं कधी देगी, फसवणार नाही. कभी फंसाएगी हिला नहीं. तर मी घाणीतून काढलेले, और इसे तो मैंने गंदगी से निकाला है, कधीच मला धोका देणार. और ये कभी मुझे धोखा नहीं असं देगी. म्हणून येशू माझ्यावर विश्वास ठेवत नाही. और ऐसा बोलकर यीशु कभी भी मेरे ऊपर विश्वास नहीं तो फक्त करता. माझ्यावर प्रेम करतो, वो सिर्फ मेरे मुझ पर प्यार करता है, तुमच्यावरही प्रेम करतो, आपके ऊपर भी प्यार करता है, विश्वास ठेवत नाही. पर वो विश्वास नहीं कारण करता त्याला माहित आहे मी कधीही त्याला फसवू शकते. क्योंकि उसको मालूम है मैं कभी भी उसको धोखा दे सकती तो हूँ. जेव्हा, कारण काय होतं माहिती, समजा मी याला प्राजक्तावर खूप भर विश्वास ठेवलाय, और सोचो अगर मैंने प्राजक्त ताई के ऊपर बहुत विश्वास रखा आणि है तिच्याकडून जेव्हा मला धोका भेटेल ना, और उसके वजह से जब मुझे धोखा मिलेगा तो ना मला जास्त आघात आहे, मला जास्त दुःख होईल, तो मुझे बहुत ज्यादा दुख होगा. आणि मग पुन्हा मला तिच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तो वापस मुझे उसके ऊपर विश्वास रखने के लिए नहीं होगा. विश्वास बनवावा लागतो, वो विश्वास बनाना पड़ता है बनवायला लय वेळ लागतो. और बनाने के लिए बहुत समय लगता है. एकदा तुटला ना विश्वास, और एक बार अगर विश्वास टूट गया मग खूप त्रास आहे. म्हणून येशू आपल्यावर विश्वास ठेवतो, तो बहुत तकलीफ है. इसलिए यीशु मसीह हमारे ऊपर विश्वास तो नहीं आपल्यावर करता, प्रेम करतो, वो हमसे प्यार करता पण है. आपल्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून तो म्हणतो शेवटच्या काळामध्ये जेव्हा आपण त्याच्या समोर जाऊ तेव्हा तो म्हणेल, तू विश्वसनीय दासा, ये माझ्या आनंदात सहभागी हो, कारण तू पृथ्वीवर असताना विश्वसनीय ठरलास, और इसलिए हमारे तुम्हाला धोका दिला नाहीस. और इसलिए वो हमारे ऊपर विश्वास नहीं रखता. इसलिए तो प्रभु ने कहा कि अंतिम काल में जब तुम मेरे पास आओगे तो प्रभु यीशु मसीह कहेगा, तो हे अच्छी विश्वसनीय दास, तू आ मेरे आनंद में सहभागी हो. तो पृथ्वी पर रहकर तू मेरे ऊपर
विश्वास रखकर चला। हा, मी तुम्हाला त्याचे एक वचन देते की येशूने आपल्यावर पृथ्वीवर असताना सुद्धा आणि आताही तो आपल्यावर सोडत नाही स्वतःला की बाबा मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, माझा तुमच्यावर विश्वास आहे, असं तुम्हाला एक वचन दाखवते. जॉन चॅप्टर 2 वर्स 24. यूहन्ना अध्याय 2 उसका 24. यूहन्ना जॉन चॅप्टर 2 यूहन्ना अध्याय 2 त्याचे 24. उसका 24. परंतु येशूचा अशा लोकांवर भरोसा नव्हता. हा, पुन्हा लक्षात ठेवा, येशूचा अशा लोकांची दिलेले अशांवर भरोसा नव्हता, म्हणजे विश्वास नव्हता, कारण तो मानवी स्वभाव पूर्णपणे ओळखीत होता. मानवी स्वभाव काय ओळखत होता? कुणाला ओळखत होता? मानवी स्वभाव. कुणाला ओळखतो तो? मानवी स्वभावाला ओळखतो. तो कधी मानवाचा स्वभाव काय आहे? मनुष्य का स्वभाव क्या है? काय करणार? धोका देणं, फसवणं, हा माणसाचा स्वभाव आहे. ये मनुष्य का स्वभाव है. कुठून मिळाला? कहाँ से मिला? आदमापासून. आदम से. देवाने आदमावर बोला ना की हे फळ खाऊ नको, और प्रभु ने आदम को बोला ये फल मत खाना. आणि खाल्लं ना, धोका दिला ना. कुणाला धोका दिला? और किसको धोखा दिया उसने? देवाला धोका दिला. और परमेश्वर को धोखा दिया. देवाला धोका दिला फळ खाऊन, और परमेश्वर को धोखा दिया फल खाकर. आणि त्याने कुणावर विश्वास ठेवला? देवावर विश्वास ठेवला की कुणावर विश्वास ठेवला? आदमाने. और आदम ने किसके ऊपर विश्वास रखा? परमेश्वर के ऊपर विश्वास रखा. मग कुणावर ठेवला? तो किसके ऊपर रखा? कुणावर? म्हणून हवेने त्याला धोका मिळाला. इससे हवा की ओर से उसको भी धोखा मिला पडला और वो गिर गया. जर त्याने देवावरच विश्वास ठेवला असता, अगर उसने परमेश्वर के ऊपर ही विश्वास रखा होता आणि हवेवर नसता, और हवा के ऊपर नहीं रखता हवेपेक्षा जास्त देवावर, और हवा से भी ज्यादा परमेश्वर के ऊपर, तर काय झालं असतं? तो पडला असता. तो वानर गिरता. जरी त्या बाईने फळ खाल्लं असतं ना तरी मृत्यू आला नसता. और भले ही अगर उस स्त्री ने फल खाया तो मृत्यू नहीं आती. ती आज्ञा कुणाला होती? वो आज्ञा किसको थी? पुरुषाला होती. पुरुष को थी. पुरुषाला सांगितलेलं तू फळ खाऊ नको. और पुरुष को कहा गया तो फल मत खाना. तिने खाल्ल्यावर पाप नाही आलं पटकन. और हमारे खाने के बाद तुरंत पाप नहीं आया. जेव्हा आदमाने खाल्लं जब आदम ने खाया तेव्हा पाप आलं. तब पाप आया. आलं बायकोमुळे, स्त्रीमुळेच आलं पाप. और आया स्त्री के कारण, कारण तिनेच त्याला दिलं ना. क्योंकि उसने ही उसको दिया. आता खाल्लं तिला त्याला दिलं. कुछ भी खाया उसको भी दिया. तुम्हाला कळालं? आपको समझ में आया? त्याने देवापेक्षाही माणसावर विश्वास ठेवला म्हणून माणसाकडून त्याला धोका मिळाला. और इसलिए परमेश्वर से भी ज्यादा उसने मनुष्य के ऊपर विश्वास रखा, इसलिए मनुष्य की ओर से उसको धोखा मिला. आजचं वचन तुम्हाला हे सांगतं की देवापेक्षाही जास्त माणसावर विश्वास कधीच ठेवू नका, तो तुम्हाला धोका देऊ शकतो. म्हणून माणसापेक्षा सर्वात जास्त देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधी धोका देणार नाही. और परमेश्वर से बढ़कर कभी भी मनुष्य के ऊपर विश्वास मत रखना, नहीं तो वो आपको धोखा ही देगा. इसलिए उससे बढ़कर आप परमेश्वर के ऊपर विश्वास रखो तो परमेश्वर आपको कभी धोखा नहीं देगा. तुमच्या गोष्टी देवाशी बोला. और आपकी जो बातें परमेश्वर को देवाला बोलो. सर्व सांगा. प्रभु को सब कुछ बताओ. देवाशी बोला. प्रभु से बात करो. उघड नाही करता. और वो अपनी बातों को खोलेगा नहीं. पण तुम्ही मित्राला सांगा, और अपने दोस्त को आप बताओ. सख्या भावाला सांगा, सगे भाई को बताओ. सख्या बहिणीला सांगा. सगे बहन को बताओ. काय होईल? क्या होगा? सख्खी बहीण, सगी बहन, सक्का भाऊ, सगा भाई, एका हाडामासाचे एक हड्डी वाली एक मांस की. उघड करेल. और सब बातें खोल देंगे ना. खोलतील? खोलतील. देवालाच सांगायचं. और प्रभु को ही बताना है. सगळ्या गोष्टी देवाबरोबर फेकून राहा. और सब बातों में परमेश्वर के साथ विश्वसनीय रहो. तुम्ही देवाबरोबर विश्वसनीय राहिला, त्याच्याबरोबर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर विश्वसनीय राहिला ना, तर तुम्हाला माणसांकडून धोका नाही भेटणार. और परमेश्वर के साथ विश्वसनीय रहोगे, उसके ऊपर विश्वास रखोगे ना, तो मनुष्य की ओर से आपको धोखा नहीं देव मिलेगा. म्हणाला मी तुला धोका देणार. और प्रभु ने कहा मैं तुझे कभी धोखा नहीं दूंगा. माणसांकडून तो धोका देणार नाही. तो मनुष्य से वो हमें धोखा देगा नहीं. आणि तो माणसांकडून अशी परिस्थिती येऊन देणार नाही की ज्यांच्याकडून आपल्याला धोका भेटतो. और मनुष्य की ओर से ऐसी परिस्थिति वो आने नहीं देगा कि मनुष्य हमें धोखा दे रहे हैं. म्हणून प्रियानो, देवावरच फक्त विश्वास. इससे परमेश्वर के ऊपर ही विश्वास रखो. ते वचन वाच तुम्ही 2:24. परंतु येशूचा अशा लोकांवर भरोसा नव्हता, कारण तो मानवी स्वभाव पूर्णपणे ओळखीत होता. मानवी स्वभाव किती बदलणार आहे हे त्याला कोणी सांगण्याची मुळीच गरज नव्हती. मानवी स्वभाव कधीही बदलेल
आज मी इथं बोलते किती छान हिरामन किती चांगला आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. कधी मी बाहेर गेलो म्हणे हिरामन असा आहे, हिरामन असा आहे, हिरामन असा आहे. हेच तोंड आहे ना, हेच तोंड आहे ना. और यही मुंह है ना. कधीही बदलू शकतो माणूस आहे ना. और मनुष्य कभी भी बदल सकता है, हे लक्षात ठेव. ये याद रखना. म्हणून तिथे लिहिलेले माणसाचा स्वभाव कधीही बदलेल हे देव येशूला त्याला सांगायची गरज नाहीये. म्हणून त्याने स्वतःला कुणावर भरोसा ठेवायला दिलाच नाही. और त्याने कुणावर विश्वास ठेवलाच नाही. मी हिंदी वाचते म्हणजे हिंदीचं कळेल तुम्हाला. परंतु यीशु ने अपने आप को उनके भरोसे पे नहीं छोड़ा, खुद को अपने आप को उनके भरोसे पे, यानी जो लोग हैं उस समय के लोग और अभी के हम लोगों के ऊपर अपने आप को नहीं छोड़ा कि बाबा नहीं मैं अपने आप को, मुझे मालूम है रूपा मुझे कभी धोखा नहीं देगी, इसलिए उसने अपने आप को उसके भरोसे पे नहीं छोड़ा कि मुझे छोड़ेगी नहीं, वही मुझे छोड़ेगी नहीं, आप लोग मुझे कभी नहीं, ऐसा भरोसा करके उसने नहीं कभी रखा. क्यों? क्योंकि उसको मालूम है, क्योंकि वो सब आप जानता है कि हम इंसान हैं, हम कभी भी पलट खा सकते, कभी भी कुछ भी. आज हम बोल रहे हैं यीशु तू मेरा प्रभु है, आणि आता आपण बोलतो येशू तू माझा प्रभू आहे, तेरे लिए जीऊंगा, तुझ्यासाठी जगेन, तेरे लिए मरूंगा, तुझ्यासाठी मरेन. आगे जाके तब वो मुझे बोलेगा काय यीशु का झालं माझ्या जीवनात हे असं, आणि वो आगे जाके वो कभी भी बोल सकेगा कि प्रभु तूने मेरे जीवन में ऐसा क्यों किया, का केलं, और क्यों किया, का होतंय, और क्यों हो रहा है ये. मरायला तयार होता और ये मरने के लिए तैयार था, आणि आताच बोलला का झालं रे माझ्या जीवनात. और अभी बोल रहे हैं कि क्यों ऐसा हुआ मेरे जीवन में. तुम्हाला कळालं? आपको समझ में हालेलुया, आया? हालेलुया, बोले हालेलुया, 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 हालेलुया. इसलिए प्रियो प्रभु कहता है परमेश्वर पर विश्वास रखो और मुझ पर भी. म्हणून देव म्हणतो देवावरती विश्वास ठेवा आणि माझ्यावरती. ते 14चं पहिली लाईन, 14ची जी पहिला भाग आहे. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. हां, बस देवाची इच्छा आहे की तुम्हाला लोकांकडून धोका मिळून तुमची अंतःकरण अस्वस्थ झाले आणि तुम्ही दुःखी आहात, तुम्हाला त्रास होतोय, हे येशू बघू शकत नाही. म्हणून येशू म्हणतो माणसापेक्षाही जास्त देवावर आणि देवा माझ्यावर विश्वास ठेवा. और लोगों की वजह से आपको तकलीफ हो रही है, आपका मन व्याकुल है, वो प्रभु देख नहीं सकता, इसलिए प्रभु कहता है कि परमेश्वर के ऊपर विश्वास रखो और मुझ पर भी. प्रभु हमसे बहुत प्यार करता है. देव आपल्याला खूप प्रेम करतो. प्रभु नहीं चाहता कि हम लोग दुखी है, टूटे हुए हैं, निराश है, इससे धोखा खाया, इससे एकदम पूरी रीति से घायल होकर हम लोग ने हम बुरे काम कर रहे, ऐसे नहीं हो. इसीलिए प्रभु चाहता है कि हम क्या करें, हम प्रभु पर विश्वास रखें, परमेश्वर पर विश्वास रखें. इंसान है, गलतियाँ होगी, ये याद रखकर आगे चलो. आणि देवाची इच्छा आहे की आपण कुठलेली किंवा व्याकुळ किंवा मनामध्ये केले असे राहू नये. म्हणून देव म्हणतो की देवावरती विश्वास ठेवून तुम्ही पुढे जा. आदमी बराबर नहीं बोलकर उसको छोड़ सकते हैं क्या? आणि पत्नी बरोबर नाही म्हणून त्याला सोडू शकतो का? नहीं छोड़ सकते. पति बराबर नहीं बोलकर छोड़ सकते हैं क्या? नवरा चांगला आहे म्हणून त्याला सोडू शकतो का? नहीं ना, नाही सोडू शकत. नहीं छोड़ सकते. नाही सोडू शकत. इसी तरह कहा है फक्त एवढं म्हटलंय कि उससे भी बढ़कर प्रभु को समझो. की त्यांच्याविषयी वाढीव देवावरती विश्वास जियो, ठेवा. प्रभु के लिए जियो, जगा देवासाठी जगा. प्रभु के लिए जियो. देवासाठी जब जगा. आप प्रभु के लिए जियोगे ना तो आपके घर के लोग आपको बुरे नहीं दिखेंगे. जेव्हा तुम्ही देवासाठी जगाल ना तुमच्या घरातले लोक तुम्हाला वाईट नाही दिसणार. जियो, प्रभु के लिए जियो. तुम्ही जगा देवासाठी बच्चों जगा. के लिए मत जियो, मुलांसाठी जगू पति नका. के लिए मत जियो, नवऱ्यासाठी जगू खुद के नका. लिए भी मत जियो. आणि स्वतःसाठी पण जगू नका. सिर्फ प्रभु के लिए जियो. फक्त देवासाठी जगा. प्रभु की इच्छा है कि आप प्रभु के लिए जियो. देवाची इच्छा आहे की तुम्ही देवासाठी फिर जगा. आपको धोखा नहीं मिलेगा, मग तुम्हाला धोका नाही धोखा कुछ मिळणार बुरा भी नहीं लगेगा. आणि त्यांचं काही तुम्हाला वाईट पण वाटणार नाही. अनदेखा करोगे. आणि न बघितल्यासारखं तुम्ही कराल. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आओ हम प्रार्थना करें. हे आपण प्रार्थना करू. सब लोग आंखों को बंद करेंगे आपण सर्वजण डोळे बंद और करू हम आंखों को बंद कर प्रभु से कहेंगे हाँ प्रभु मैं तुझी पर आज से भरोसा करूँ. आणि आपण डोळे बंद करून देवाला बोलू की आजपासून मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. फक्त तुझ्यावर, सिर्फ तुझ पर, फक्त तुझ्यावर. सिर्फ तुझ पर. मी माझ्या लोकांना प्रेम करेन, मैं मेरे लोगों को प्यार करूंगा, विश्वास नाही करू. पर विश्वास नहीं रखूंगा. माझ्या शेजाऱ्यांवर अडोसी पडोसी जेवढे माझे नातेवाईक आहे सगळ्यांना मी प्रेम करेन. और अड़ोस पड़ोस में जितने सारे लोग हैं सबके ऊपर मैं प्रेम करूंगा. विश्वास फक्त तुझ्यावर करेन, पर विश्वास सिर्फ तुझ पर ही करूंगा. फक्त तुझ्यावर, सिर्फ तुझ पर, बाकी कोणावर नाही. बाकी किसी माझ्या के ऊपर पोटच्या नहीं. गोळ्यावर पण नाही, और मेरे जो पेट का जो बच्चा है उसके ऊपर भी नहीं, कुणावरही नाही. किसी के ऊपर मी नहीं. माझा क्रूस उचलून तुझ्या मागे चालतोय. मैं अपना क्रूस उठाकर तेरे पीछे चल रहा हा हूँ. प्रभू मी माझा क्रूस उचलून तुझ्या मागे चालतोय. हाँ प्रभु मेरा क्रूस उठाकर तेरे पीछे चल रहा हूँ. प्रभू आता मी मागे करणार नाही. अभी मैं पीछे नहीं लौटूंगा. हा प्रभू मी तुझ्यासाठी जगतोय हाँ प्रभु मैं तेरे लिए जी रहा हूँ. आणि माझ्या लोकांना मी प्रेम करत राहील, और मैं मेरे लोगों को प्यार करता रहूंगा. मागे फिरणार नाही.
पीछे नहीं लौटूंगा। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, मेरे राजा मेरे मान पवित्र सेनाधीश पिता प्रभु सेनाधीश पिता परमेश्वर, इन्होंने सत्य जाना है, इन्हें अपने लोगों से नफरत नहीं करना है, अपने मित्र से, अपनी अर्धांगिनी से, अपने घर के लोगों से, अपने बेटों से नफरत नहीं करना है, सिर्फ एक ही काम करना है, उन पर विश्वास न रखकर पिता परमेश्वर आपके ऊपर और यीशु मसीह पर विश्वास रखना। जब ये अपने लोगों को प्यार करेंगे तो उनकी गलतियाँ, उनके अपराध वो क्षमा कर पाएंगे और उनके साथ अच्छा व्यवहार करेंगे। जैसे आपने अपने आप को हमारे भरोसे पे नहीं छोड़ा, क्योंकि हम आपको मालूम है हम कभी भी चेंज हो सकते हैं, हमारा मानवीय स्वभाव है, इसलिए आ सकता है कभी भी हमारे मन में कभी अटैक हो सकते हैं और हम चेंज कर सकते हैं, आपको दुखा सकते हैं। इसीलिए प्रभु आप हमसे प्यार करते हैं और प्यार करने के कारण हम इतने बार आपको धोखा दिया, लेकिन आपका प्यार ने उन गलतियों को ढांप दिया और आज भी ऐसे ही हो रहा है। इसलिए मेरे पिता हम भी हमारे लोगों को प्यार करें, मतलब वो जो कुछ करेंगे गलती व्यवहार, तो हमें इतना विश्वासघात हमारा नहीं होगा, हमारा अंतःकरण हमारा व्याकुल नहीं होगा। इसे हमें आप बचाने के लिए प्रभु आपने हमें वचन दिया, इसलिए इन सबको प्रभु यीशु के लोगों से कवर करके धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके घर में शांति देना, इनके मनोरथों को पूरा करना, इनके कौटुंबिक जीवन में शांति देना, ये जो भी आपसे मांगते प्रभु इनको देना, विश्वास में दृढ़ रखना, विश्वसनीय पात्र निकलने के लिए मदद करना, विश्वास में योग्य ऐसे होने के लिए ठहरने के लिए मदद करना। आपका लहू इन सब पर लगा के ऊपर आज के उपवास प्रार्थना में आप हमें लेकर आए, इसलिए कोटि कोटि धन्यवाद। यीशु का लहू लगाकर इन्हें आशीषित कर प्रभु यीशु के नाम से, आमीन।